हाय हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं संगीता क्रिएशन्समध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत। आता इथे ही साडी आहे आणि जो फॉल मी घेतला होता तो धुवून आणि प्रेस करून घेतलेला आहे। आता साडीचा पदराचा भाग आहे त्याला आपल्याला पिको करायचा नाही आहे, फक्त बॅक साईडने पिको करायचा आहे। आणि बॅक साईडने मी ऑलरेडी ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे, पण तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने झालं पाहिजे तर पिको छान सरळ येईल हे समजावं म्हणून मी आता तुम्हाला पुन्हा दाखवते। तर आता मी इथे सरळ कटिंग करून घ्यायचं। इथे पाहू शकता अशा पद्धतीने कैची मी सरळ धरलेली आहे आणि एकदम सरळ स्ट्रेट कटिंग करून घेत आहे। सरळ जर कटिंग करून घेतलं तर साडीचा पिकोही एकदम व्यवस्थित सरळ येतो आणि साडीला फिनिशिंगही छान येते। तर अशा पद्धतीने मी ते सरळ कटिंग करून घेतलेलं आहे, इथे पाहू शकता। आता हे सरळ कटिंग केलेलं आहे, याला आपण पिको करणार आहोत। तर चला पिकोच्या मशीनवरती आपण साडीला पिको करून घेऊया। आता इथं आहे ही पिकोची मशीन आणि इथं हा जो फॉल आहे मी अगोदर धुवून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे। आता ही साडी आहे, साडीची सुईची बाजू खालच्या बाजूने आहे आणि उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे। दोरा साडीला मॅचिंग असा पिकोच्या मशीनमध्ये ओवून घेतलेला आहे आणि आता आपण साडीला पिको करायचा आहे। इथे पहा मी हे दोन्ही नॉबच्या मध्ये बरोबर साडीचा जो कडेचा टोक आहे तो ठेवलेला आहे आणि साडी अलगद हलक्या हाताने पुढे खेचत आहे। त्यामुळे काय होतं, एकदम नाजूक असा बारीक दोरासारखा पिको येतो। पिको कुठेही जाडसर होत नाही आणि एकदम हलक्या हाताने एकसारखा पिको या साडीला करून घेतला आहे। त्यानंतर आता आपण लावणार आहोत फॉल। तर फॉल लावण्यासाठी बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं तर 12 इंच किंवा 11 इंचपर्यंत तुम्ही मार्जिन सोडू शकता। आता मी ते 12 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे आणि साडी मात्र सुईची बाजू खालच्या बाजूने आणि उलटी बाजू, कारण फॉल आपण आतल्या बाजूनच लावतो साडीच्या। आता इथे साडीचा जो फॉल आहे थोडासा तिरकस वाटला म्हणून मी ह्याला थोडंसं कटिंग करून घेतलेलं आहे आणि अर्धा इंचचं जो फॉल आहे तो आतमध्ये अशा पद्धतीने दुमडून घेतला आहे आणि दुमडलेली बाजू खालच्या बाजूने ठेवून आता साडीला हे मी पिको करून घेत आहे। पूर्ण साडीला पिको करून घेतलेला आहे। ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली तर सॉरी मैत्रिणींनो, काही नाही, सेम जसं आपण साडीला पिको केला तशाच पद्धतीने फॉल जोडून मी पिको करून घेतलेला आहे। आता फॉल खाली कशा पद्धतीने लावायचा ते हात शिलाई कशी करायची पाहूया। तर मी इथं दोरा घेतलेला आहे आणि दोरा अखंड घेतलेला आहे। जेवढा फॉल आहे त्यापेक्षा 12 ते 13 इंच फॉल एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आता आपण इथं मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते की वरच्या साईडनं हात शिलाई किती आली पाहिजे। तर वरच्या साईडनं अर्धा इंच आणि खालच्या साईडने एकदम सुईच्या टोका एवढी मार्जिन असेल अशा पद्धतीने पूर्ण साडीला हात शिलाई करून घ्यायची आहे। मधला भाग थोडासा डिलीट झाल्यामुळे तुम्हाला जर तो साडीला व्यवस्थित फॉल कशा पद्धतीने पिको करायचं हे पाहायचं असेल तर मी दुसऱ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती तुम्ही अवश्य पाहून घ्या। आता इथे एका मैत्रिणीने कमेंट केली होती की तुम्ही नेहमी काठपदर साडीला फॉल लावून दाखवता, कारण त्या सरळ स्ट्रेट असतात त्यामुळे फॉल इझिली लावता येतो। म्हणून अशा पद्धतीने मी आता ही ऑर्गेन्झा साडी आहे आणि सिल्क साडीच्याही बऱ्याच साड्यांना फॉल कसा लावायचा तेही मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहे, तेही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जाऊन आणि चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता। व्हिडिओवरती प्रेस केलं की सर्व व्हिडिओ खाली दिसतात, तर तुम्हाला ब्लाऊज डिझाईनचे, स्लीव्ज डिझाईनचे, साडीला पिको फॉल करण्याचे किंवा ड्रेस कटिंगचे भरपूर सारे व्हिडिओ मिळून जातील। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। तर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ तुम्ही या चॅनलवरती पाहू शकता। आता इथे मी अशा पद्धतीने सुरुवातीला हा फॉल लावून दाखवलेला आहे हात शिलाई करून। अशाच पद्धतीने पूर्ण साडीला फॉल लावायचा आहे। आता पूर्ण साडीला फॉल लावत लावत आपण ज्यावेळेस शेवटच्या बाजूला येतो त्यावेळेसही अर्धा इंच फॉल आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे। पिको करतानाच खरं तर तो घ्यायचा असतो, मी पिकोच्या याच्यामध्ये दाखवलेला आहे। आता इथे अशा पद्धतीने जो खालचा भाग आहे तोही व्यवस्थित हात शिलाई करून घ्यायचा आहे आणि हात शिलाई केल्यानंतर इथे सगळ्यात मोठी टिप्स म्हणजे हात शिलाई केल्यानंतर पूर्ण करून झाल्यानंतर धागा डायरेक्ट कट न करता त्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आणि मग कट करायचा। हे पहा अशा पद्धतीने मी हात शिलाई करून घेतलेले आहे आणि हा धागा अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक केला आहे, 2-3 गाठ दिले आहेत आणि नंतर हा धागा कट करून घेतलेला आहे। तर आता आपण पूर्ण साडीचा एकदा लुक बघूया। पहा इथे फॉल किती सुंदर लावला गेलेला आहे आणि एकदम स्ट्रेट सरळ
तर आता आतल्या साईडने पाहूया. इथं पूर्ण साडीला फॉल लावून झाला आहे, पण वाटतसुद्धा नाही की साडीला इथे कुठे हातशिलाई वगैरे केलेली आहे. झूम करून दाखवते. आता मी इथं मार्क केलं, इथं हातशिलाईचा धागा आहे, पण तुम्हाला दिसणारसुद्धा नाही. एवढी सुंदर